नंदुरबारमध्ये बोगस डॉक्टरांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे। सातपुड्यातील आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्यांना दणका पाहायला मिळतो। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले। धडगावात आरोग्य अधिकाऱ्यांनी छापा मारला आणि बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे। सिटीजन जागृती चॅनल किंवा बाकीच्या वर्तमानपत्रातून बोगस डॉक्टर असल्याची माहिती आली आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासली असता तीही फेक डिग्री वाटते आणि महाराष्ट्र इंडियन मेडिकल काउन्सिलच्या याच्यानुसार ती डिग्री इकडं आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाही असं प्रथमदर्शनी वाटून येत आहे। रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टर आणि नर्सला मारहाणीची घटना समोर येते। वसईविराच्या तुळींज येथील रुग्णालयातील हा प्रकार आहे। नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। रुग्णालयातील सर्व आरोग्य खरतर कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला। म्हणजे जे डॉक्टर असतील किंवा ज्या आपल्या नर्स असतील, त्या ठिकाणी काम करणारे इतर कर्मचारी असतील, हे आपल्यासाठी काम करत असतात आणि हे दिवस असो किंवा रात्र असो आपले कर्तव्य बजावत असतात। पण अशा ठिकाणी काही त्यांच्याबद्दलही तक्रार असू शकतील, पण त्या कायदेशीर मार्गाने आपण त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। पण आपण अशा प्रकारे जर त्यांच्यावर मारहाण किंवा त्यांच्यावर जर हल्ला करणार असाल आणि कायद्याला जर हे करणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारची सुविधा पुरवताना महानगरपालिकेला भविष्यात अडचण होऊ शकते किंवा चांगले डॉक्टर, प्रशिक्षित डॉक्टर आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होण्यास आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।